शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण व्याकरण बघणार आहोत. व्याकरणाअंतर्गत येणारा एक पार्ट, एक भाग, आणि तो म्हणजे लिंग. आपण कधी कधी आपल्या पेपरला येतं ना, खाली शब्दांचे लिंग बदला. मग हे लिंग म्हणजे नेमकं काय, तर मी तुम्हाला ते व्याख्येसारखं म्हणजे व्याख्येसहित आणि उदाहरणासहित मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे. ठीक आहे, त्याचा बेस तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये जेंडर शिकलेले आहेत ना, मस्क्युलाईन, फेमिनाईन, हां, तर त्याचप्रमाणे मराठीतसुद्धा लिंग असतात. ठीक आहे, आता लिंग शिकण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे नाम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. काय होतं नाम म्हणजे? तर नाम म्हणजे आपण बघितलं होतं है ना, पहिल्या दिवाळीच्या आधीच्या आपल्या याच्या भागामध्ये आपण नाम सर्वनाम शिकलेलं आहे. तर नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ठिकाणाला, एखाद्या भावना ज्या असतात आपल्या मनामध्ये त्याला दिलेलं नाव म्हणजे नाम. आठवलं का? हां, जसं सीमा, रमेश, गुलाब, शेवंती, आकाश, जमीन, हे काय आहे? त्या त्या वस्तूला, त्या त्या व्यक्तीला, त्या त्या फुलाला दिलेलं नाव आहे. तर या नावाचं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो व्याकरणाच्या भाषेत? नाम. तर नाम म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. या नामावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे कळते. त्यालाच त्या नामाचे लिंग असे म्हणतात. म्हणजे काय म्हटलं, हे जे मी आता नावं घेतली, एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं, एखाद्या स्त्रीचं नाव घेतलं, एखाद्या फुलाचं नाव घेतलं, एखाद्या वस्तूचं नाव घेतलं, पतंग म्हटलं, तर हे मी जेव्हा नाव उच्चारते, हे जेव्हा नाव, त्यालाच व्याकरणाच्या भाषेत नाम म्हणतात. तर हे नाम जेव्हा आपण उच्चारतो तर त्यावरून आपल्याला काहीतरी बोध होतो. तो बोध म्हणजे कळतं आपल्याला की तो पुरुष जातीचा आहे, जेंट्समधला आहे, की स्त्री जातीचा आहे, की लेडीजमधला आहे. हे आपल्याला ज्यावरनं कळतं त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. आता बघूया आपण, मी तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगते. लिंगाचे 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? लिंगाचे 3 प्रकार असतात. आता कुठली कुठली ती? नंबर 1 पुल्लिंग, नंबर 2 स्त्रीलिंग आणि नंबर 3 नपुंसक लिंग. असे 3 प्रकार असतात. आता पुल्लिंग म्हणजे मस्क्युलाईन. ओके, म्हणजेच ज्यावरून, आता बघू आपण ते उदाहरणासहित बघूया. बघा, पहिला प्रकार आहे पुल्लिंग. आता पुल्लिंग म्हणजे काय? तर एखाद्या नामावरून, म्हणजे एखाद्या जेव्हा आपण नाव उच्चारतो तर त्या नामावरून पुरुष जातीचा जर बोध झाला आपल्याला तर ते नाम पुल्लिंगी आहे. आता मी उदाहरण सांगते. म्हणजे आपण एखादं नाव घेतलं आणि त्याच्यावरून आपल्याला पटकन कळलं की अरे हा पुरुष जातीमध्ये येतो, तर ते झालं त्या नामाचं पुल्लिंग. आता बघा, मी उदाहरण सांगते. जसं आपण मी घोडा म्हटलं, काय उच्चारलं मी? घोडा. घोडा म्हणजे काय? एका प्राण्याला दिलेलं नाव आहे, हो ना. आणि नाव म्हणजेच व्याकरणात त्याला आपण नाम म्हणतो. तर घोडा हे काय आहे? एका प्राण्याला दिलेलं नाव. पण जेव्हा तो घोडा किती सुंदर आहे, तो घोडा फार वेगाने धावतो, म्हणजे घोडा म्हणताना त्याच्या आधी कुठला शब्द लागत आहे? तो. आता तो धावतो असं जर म्हटलं, मी जर असं म्हणेल की ती घोडा छान आहे, ती घोडा ऐकायला कसं वाटतं ना आपल्याला कानाला, हो ना. तर म्हणजेच घोडा म्हटल्याबरोबर तो पुरुष जातीमध्ये येतो, जेंट्स आहे बा तो घोडा, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून त्यासाठी शब्द लागतो तो घोडा. हां, सूर्य, ती सूर्य किती छान आहे असं म्हणू का आपण? नाही, सूर्य या नामासाठी तो म्हणू. आता हे तो जे लावलेलं आहे हे लिंग नाही आहे, हे ओळखण्यासाठी लावलेलं आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी मी लावलेलं आहे. तो घोडा, तो सूर्य, तो अविनाश. अविनाश म्हटलं की पटकन एक मुलगा आपल्या डोळ्यासमोर येईल किंवा एखादा व्यक्ती समोर येईल. ती लेडीज राहील का? नाही, तो जेंट्सच राहील. म्हणजे जेव्हा आपण एखादं नाव उच्चारतो तेव्हा त्या नावावरून आपल्याला कळतं की हा पुरुष आहे की स्त्री आहे ना. ना, आता आपल्याला मी पुल्लिंग बघत आहे, म्हणजे आपल्याला काय कळेल की जेही नाव आपण उच्चारू, जसं दादा म्हटलं तर एक पुरुष आपल्यासमोर येईल, एक व्यक्ती आपल्यासमोर येईल, एक माणूस आपल्यासमोर येईल किंवा एक मुलगा आपल्यासमोर येईल. मामा म्हटलं, कंगवा म्हटलं,
चिमणा म्हटलं. चिमणी नाही नीट बघा, चिमणा म्हटलं. म्हणजेच काय, तर या नामावरून आपल्या काय लक्षात येतं की हे सगळे पुरुष जातीमधले आहेत, जेंट्स कॅटेगरीमधले आहेत. म्हणून यांना काय म्हणतो आपण, पुल्लिंग. काय म्हणतो, पुल्लिंग. आलं लक्षात. आता उदाहरणावरून आणखी स्पष्ट होईल तुम्हाला. पुढचा प्रकार स्त्रीलिंग. स्त्री म्हणजे लेडीज, नावातच आहे. स्त्री म्हणजे एखादी लेडीज, एखादी बाई. बघा, एखाद्या नामावरून स्त्री जातीचा बोध होत असेल तर ते नाम स्त्रीलिंगी असते. आता एकदम पुल्लिंगीच्या उलट, की आपल्याला एखादं नाव उच्चारलं आपण आणि त्यावरनं आपल्याला लक्षात, अरे ही तर लेडीज कॅटेगरीमध्ये येते, म्हणजेच काय, ही यावरनं आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो आहे, तर ते झालं स्त्रीलिंग. आता बघा उदाहरण, गाय. गाय आला म्हणतो का, नाही म्हणत ना. गाय आली. मग आपण आली, ती असे शब्द लेडीजसाठी वापरतो, हो ना, स्त्रीसाठी वापरतो. म्हणून ती गाय म्हणेल मी. नंतर कोकिळा. ती कोकिळा किती छान गाते, हो ना. मग कोकिळ्यासाठी काय शब्द वापरला मी, ती, हो ना, ओळखण्यासाठी. ती, तो, हे जे शब्द वापरले ते ओळखण्यासाठी, लिंग ओळखण्यासाठी. त्यावरून आपल्याला पटकन अंदाज येतो की ते पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे, ते ओळखण्यासाठी दिलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे. नंतर पृथ्वी. ती चिमणी, ती मुलगी, ती खिडकी उघड, ती कामवाली आली. आपण असं म्हणतो की नाही, आपण तो कामवाली म्हणू का, तो चिमणी म्हणू का, नाही. तो मुलगी म्हणू का, नाही. तर लेडीजसाठी ती ही आपण जर लागत असेल तर आपण त्याला स्त्रीलिंग म्हणू. म्हणजेच काय, की जेव्हा आपण असे काही शब्द उच्चारतो, जसं गाय, कोकिळा, पृथ्वी, चिमणी, मुलगी, आणखी बरेच शब्द आहेत. मी तुम्हाला इथे काहीच उदाहरणं दिलेले आहेत. खिडकी, कामवाली. तर या शब्दावरून आपल्याला काय कळत आहे की हे सगळे लेडीज कॅटेगरीमधले आहे, हे सगळे स्त्री जातीमधले आहे. म्हणून याला म्हणतात स्त्रीलिंग. ज्या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो त्याला म्हणतात स्त्रीलिंग. ते स्त्रीलिंग असतं. ठीक आहे. आता आणखी एक प्रकार आहे आणि तो म्हणजे नपुसक लिंग. आता तिसरा प्रकार आहे तो आहे नपुसक लिंग. म्हणजे काय, एखाद्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा ते नाम नपुसक लिंगी आहे असे समजावे. म्हणजे काय, की एखादं आपण नाव उच्चारलं, जसं आता उदाहरण बघा, झाड म्हटलं, तो झाड, ती झाड असं म्हणू का आपण, नाही. म्हणजे ना तो पुरुष जातीमध्ये येत ना तो स्त्री जातीमध्ये येत. तर अशा शब्दांना काय म्हणतात, नपुसक लिंग. त्यासाठी शब्द काय वापरून आपण ओळखण्यासाठी, ते झाड, ते गाव, ते आकाश. आता इथे बघा, आकाश हे मुलाचं पण नाव असू शकतं. म्हणून जेव्हा आकाश हा शब्द वगैरे असे शब्द जर राहिले तर आधी ते वाक्य बघायचं, वाक्यावरून लक्षात घ्यायचं की हे कुठल्या आकाशासाठी आलं, मुलासाठी आलेलं आहे की वरती जे आपण आकाश बघतो निळं त्यासाठी आलेलं. जर आकाश म्हटलं तर आकाश आला, तो आकाश आला, तर आपण तेव्हा ते पुरुष जातीमध्ये येईल. म्हणून ते वासरू, ते पुस्तक, ते कपाट, ना, ती कपाट म्हणू का किंवा तो कपाट म्हणू का, नाही. तर काही शब्द हे ना पुरुष जातीमध्ये येतात नाही स्त्री जातीमध्ये येतात, तेव्हा म्हणजे लिंग आपल्याला कळतच नाही की ते पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे. मग अशासाठी त्यांना आपण नपुसक लिंग या वर्गीकरणात सामावतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे लिंगाचे किती प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे लिंग कसं आपल्याला ओळखायचं ना ते सांगते आहे. नीट लक्ष द्या. आता बघा की आपण कसं ओळखायचं, तर तुम्हाला सांगते की नामाच्या लिंगाप्रमाणे क्रियापदात बदल होतात. नामाच्या लिंगाप्रमाणे क्रियापदात, म्हणजे जर ते पुरुष जातीचं असेल तर जे क्रियापद आहे, वाक्य पूर्ण होण्यासाठी जे क्रियापद लागतं आपल्याला, त्याच्यामध्ये बदल होईल. आता बघा उदाहरण, जसं मुलगा आहे. प्रकाश म्हणजे मुलगा. प्रकाश शाळेत जातो. मुलगा आहे, मुलाला म्हटलेलं आहे, हे मुलाचं नाव आहे. प्रकाश शाळेत जातो. मग हे जे आहे ज्याच्याने आपलं वाक्य पूर्ण होतं हे आहे क्रियापद. याला काय म्हणतात,
क्रियापद, क्रिया दाखवत आहे. कशाची क्रिया? जाण्याची. कोण जाण्याची क्रिया करत आहे? शाळेत जाण्याची क्रिया प्रकाश करत आहे. ठीक आहे, म्हणजे हा काय मुलगा आहे आणि म्हणजेच तो पुल्लिंग आहे. तर पुल्लिंग ओळखण्यासाठी बघा, प्रकाश शाळेत जातो. हां, मुलगा आहे म्हणून काय आलं? जातो. पण त्याच ठिकाणी जर मुलगी असेल म्हणजे स्त्रीलिंग असेल, हे नाव झालं ना, तर हे पुल्लिंग आहे, हे ओळखून घ्यायचं आपण. आणि जेव्हा त्या ठिकाणी एखादी मुलगी असेल, मुलीसाठी म्हणायचं असेल, तर आपण काय म्हणू? गीता शाळेत जाते. आता इथे जातो म्हणू का आपण? मुलगा होता म्हणून जातो म्हटलं, पण मुलगी असल्यावर आपण काय म्हणू? जाते. हां, तर हा क्रियापदात बदल होतो. म्हणजे क्रियापदावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की ते नाम पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग. आलं लक्षात? क्रियापदात बदल होतात. नंतर दुसरं, नामाच्या आधी तो, ती, ते हे शब्द लावून नामाचे लिंग ओळखता येते. जेव्हा आपल्याला कन्फ्युजन असेल, नाही ओळखता येते, तर आपण काय लावून बघायचं? तो, जसं मी तुम्हाला पुल्लिंग स्त्रीलिंग समजावून सांगितलं, हो ना, तिथे लावून दिलं होतं ना, तो घोडा, ती चिमणी. हां, तर अगदी तसंच जेव्हा आपल्याला कळत नाही, मग आपण काय करायचं? तर लावून बघायचं. जसं आता विद्यार्थी म्हटलं तर तो विद्यार्थी, आणि मुलगी असेल तर ती विद्यार्थिनी. बघा, शब्दात पण बदल आला, हो की नाही? ते झाड, म्हणजे तो लावला, ती लावलं आणि ते लावलं, तर यावरनं पण आपल्याला आपण ओळखू शकतो ते पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे. हा ना, तो हे पुल्लिंगसाठी लागतं, ती हे स्त्रीलिंगासाठी लागतं आणि ते कशासाठी? नपुसक लिंगासाठी. ठीक आहे, तर यावरनं सुद्धा आपण लिंग ओळखू शकतो. नंतर तो, ती, ते हे शब्द लावताना नामे एकवचनात असावीत. म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे की अरे हे पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे. मग आपण त्यासाठी काय लावतो म्हटलं? तो, ती, ते. पण हे जेव्हा लावतो आपण, तेव्हा ते नामं असेल ते एकवचन असलं पाहिजे. हां, आता बघा, अनेकवचनी नामांना हे शब्द लावल्यास लिंग ओळखताना चुका होतील. म्हणून मुद्दाम तुम्हाला हा पॉईंट दिलेला आहे. जसं आता बघा, माणूस, एकटा माणूस असेल, नीट आहे का? एकटा माणूस असेल तर आपण काय म्हणू? तो माणूस. पण जेव्हा एखाद्या ठिकाणी अनेक माणसे असतात तर ती माणसे, माणसे. हां, आता माणूस पुल्लिंग शब्द आहे, पण त्याला जेव्हा आपण अनेक वचनामध्ये बदलतो तर माणसे होतात. ठीक आहे, पण जेव्हा अनेक वचन झालं तर त्याच्या आधी तो माणसे म्हणू का आपण? नाही. म्हणून जेव्हाही तुम्ही लिंग ओळखण्यासाठी तो लावाल, ती लावाल, ते नेहमी एकवचनात आहे का हे बघायचं, तरच तुम्हाला लिंग बरोबर अचूक ओळखता येईल. अनेक वचनामध्ये कधीकधी आपण लिंग ओळखताना चुका करू शकतो. ठीक आहे, दुसरं उदाहरण बघा, तो पक्षी. जेंट्स म्हणजे पुल्लिंगाचा बोध होत आहे आपल्याला, तो पक्षी. पण जेव्हा अनेक पक्षी असतात तर ते पक्षी. बघा, पक्षी पक्षी या शब्दामध्ये कुठलाच बदल झालेला नाही. बदल कुठे झालेला आहे? तो किंवा ते मध्ये. म्हणजे इथे आपल्याला भास होत आहे की आणि इथे अनेक वचन, म्हणून अनेक वचनामध्ये तो नाही लागणार. तो पक्षी म्हटलं तर एकाच पक्षाचा बोध होईल आपल्याला, पण ते पक्षी, तर असं या ते शब्दावरून आपल्याला लक्षात की अनेक पक्षी आहेत, म्हणून एकवचनामध्ये योग्य आपल्याला ओळखता येतात. हां, नंतर ते रान, ती राणे. एक असलं तर ते रान आणि अनेक असलं तर ती राणे. तो ग्रह, एकटा ग्रह दाखवायचा आपल्याला, तर तो म्हणजे पुल्लिंग. आणि ते ग्रह, किती आकाशात किती ग्रह आहेत, ते ग्रह खूप छान आहेत ते. म्हणजे सांगायचा मुद्दा हाच आहे की जेव्हाही तुम्हाला लिंग ओळखायचं आहे, तो, ती, ते तुम्ही लावून बघणार आहे की अरे याला ते लागतं, याला तो लागतं की याला ती लागतं. तर ते लावताना सर्वप्रथम तुम्हाला बघायचं की ते एकवचनात आहे की अनेक वचनात. तेव्हाच तुम्ही ते लिंग अगदी बरोबर ओळखू शकता. आणि काहींची लिंग टोटली वेगळे असतात. जसं आता मी सांगते की उंट म्हणजे हा आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो, पण त्याचं लिंग बदलताना सांडणी म्हणतात.
लेडीज जी असते, उंटाची जी लेडीज असते, मादी असते, तिला सांडणी म्हणतात. म्हणजे काही लिंग टोटली वेगळे असतात. तर काही त्यांच्यामध्ये जसं चिमणा म्हटलं तर चिमणी लेडीजमध्ये येते, चिमणा म्हटलं की पुरुष जातीमध्ये. काही पटकन ओळखू शकतो, पटकन म्हणजे आपण करू शकतो त्याचे लिंग बदल, पण काही शब्द वेगळे असतात. तर अशा प्रकारे आपण आज लिंग बघितलेलं आहेत. तुम्ही नीट समजून घ्या, उदाहरणं बघून घ्या. मी तुम्हाला याच्यानंतरचं एक्झरसाईज आणि आणखी लिंगाचं रूप म्हणजे नर जातीमध्ये काय म्हणतात, मादी जातीमध्ये काय म्हणतात, किंवा पुल्लिंगात काय म्हणतात, स्त्रीलिंगामध्ये काय म्हणतात, हे मी तुम्हाला पुढील तासिकेमध्ये लिहून पाठवेल. ठीक आहे, तोपर्यंत नीट याचा अभ्यास करा. धन्यवाद.